नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 24 डिसेंबर 2023 रोजी NMMSची आपली एक्झाम पार पडली. ती एक्झाम आपण उत्तम रीतीने सोडवली असेल. त्यातील गणित या विषयाचा जो पेपर आहे त्या पेपरची आपण स्पष्टीकरणासहित उत्तरे पाहणार आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली 100% उत्तरं बरोबर येतील अशी आशा करूया. चला तर प्रश्न क्रमांक 71 पाहूया. खालीलपैकी कोणती कसोटी एक त्रिकोण एकरूपतेची नाही? तर हा माहितीवर आधारित प्रश्न आहे. कोकोको कसोटी ही एकरूपतेची कसोटी नाहीये. खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येणार नाही? हाही माहितीवर आधारित प्रश्न आहे. 3 बाजू व 2 कर्ण यावर चौकोन रचना करता येते. लगतच्या 2 बाजू व 3 कोण यावरही चौकोन रचना करता येते. 4 बाजू व 1 कर्ण यावरही चौकोन रचना करता येते, परंतु यावर चौकोन रचना करता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं 72चं उत्तर असेल. तर पर्याय क्रमांक 4 हे 71व्या प्रश्नाचं उत्तर असायला हवं असं वाटतं. कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपादबिंदू, मध्यका संपादबिंदू व कोन दुभाजकांचा संपादबिंदू एकाच रेषेवर असतात? हाही माहितीवर आधारित प्रश्न आहे. तर समद्विभुज त्रिकोण याचा शिरोलंब संपादबिंदू, मध्यका संपादबिंदू व कोन दुभाजकांचा संपादबिंदू एकाच रेषेवरती अर्थोसेंटर, सेंट्रॉइड आणि इनसेंटर हे एकाच रेषेवरती असतात. तर 2 नंबरचा क्वेश्चन तुमचा येईल. तर आपलं 2 नंबरचा तुमचा पर्याय येईल, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. तर बघूया काय म्हटलेले. 2 पर्याय दिलेले आहेत. PMN, चला हे PMN असं आहे. RNM हे आंतर कोण आहे? तिथं काय म्हटलंय? रेषीय जोडीतील नाही आहेत. चला पुढचे काय करूया. AMQ बघूया. AMQ कुठे आहे? AMQ इथे आहे. आणि BNS कुठं आहे? BNS हे असे उलटे कोण आहेत, हे संगत कोण नाहीत. हा वरचा हवा होता. दोन्ही उत्तरं चूक आहेत, दोन्ही विधानं चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असायला हवे. दुकानदाराने शेकडा 10% सूट दिलेली. 10% सूट म्हणजेच काय केलेलं आहे? 90 रुपयाला ती वस्तू विकलेली आणि तुम्हाला 100 भागाची इथे खरेदी किंमत नसून मार्क प्राईस पाहिजे होतं. ते इंग्लिशमध्ये आहे मार्क प्राईस. तर पहा, हा शून्य गेला. 9 चौक 36, 1 2 0 आणि 4 1 4, 400 रुपये. म्हणून तुमचा पर्याय क्रमांक 1 हे आन्सर असायला हवं, यायला हवं. सोपा प्रश्न होता. याचं फ्रॅक्शन तुमचं पाठ असेल 0.60. 7/9 म्हणजे 11 7 77. 1/3 म्हणजे 0.33. 9/11 म्हणजे 9 81. 9 81 येणारे. तर साधारणतः बघा, तर मोठा कोण आहे? हाच मोठा आहे आणि छोटा कोण आहे? हाच छोटा आहे. तर काय म्हटलं? यातील फरक म्हटलेलं आहे. चला 9/11 मोठा आहे आणि वजा 1/3 करूया. 9 त्रिक 27 आलं, वजा चिन्ह, 11 1 11 आणि छेद 11 त्रिक 33. तर पहा, 27मधून 11 गेले तर 16. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं आन्सर असायला हवं. चला पुढे जाऊया. 77 नंबरचा क्वेश्चन बघा. एका कारचा सरासरी वेग 60 किमी असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात. तर 8.5 तासाला मी काय करतो? अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो. 8 दुने 16 आणि 17/2 बरोबर. आता 7.5ला पण काय करतो? अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो. 7 दुने 14 आणि ते अर्धा. 14 आणि 15, 15/2, 2ला 2 कट, 15 चोक 60, 17 चोक 68 किलोमीटर अंतर त्याला आवेग असायला हवा. कारचा प्रश्न काय विचारलाय आपण पाहूया. तर कारचा सरासरी वेग किती किमीने वाढवावा? 60चा 68 करावा म्हणजे 4. चौथा ऑप्शन येणार आहे. 8ने वाढवावा. इथे मुलांची फसगत होण्याची संभावना असू शकते, प्रश्न नीट वाचला नसेल तर. पुढचा प्रश्न आहे. चला यांची बेरीज करून घ्या. 2, 0.2, 0.02 आणि 0.002. मला वाटतं 0.222 येईल आणि याचा वर्ग करून तुम्ही जरी वर्ग केला तरी काही हरकत नाही. आणि हा वर्ग केला तर हे उत्तर निश्चित येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे 78 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर कन्फर्म आहे. चला इथे एक वर्तुळ काढतो मी. वर्तुळ काढून त्या प्रश्नाचं सोल्युशन देतो पटकन. चला बाळांनो, 60 ही आपली काय? 60 हा आपला काय आहे? साठी आपली जीवा आहे, तिला अर्धी तोडायची. जीवा 30 केली
आणि त्याच्यानंतर हे 16 आहे, तर 16, 30 आणि 34चं त्रिकूट आहे, किंवा मग तुमचं 15, 8 आणि 17चं त्रिकूट आहे, त्याच्या दुप्पट 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 आहे. मग 34 हे 4 नंबरचं उत्तर तुमचं असणार आहे. वर्तुळाची त्रिज्या ही 34 असणार आहे. एका इष्टिकाची ते आकाराच्या घनफळ असून लांबी आणि रुंदी दिलेली, उंची किंवा जाडी दिलेली नाही आहे, तर सरळ सरळ याने भागायचं. 50ने जर भागितलं तर 50 त्रिक 150, 300 मी हे तुमचं ॲन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर 100% असेल अशी आशा करूया. वर्तुळाकार बाग आहे, अशी एक बाग आहे आणि त्याच्या भोवतीने असा रस्ता काढलेला आहे, भोवती रस्ता काढलेला आहे. हे किती आहे, व्यास दिलेला आहे. हा जर 42 असेल तर हाही 42 असेल, आणि इकडला करू आपण थोडा वेळ असा वाढवू, 3ने वाढला आहे म्हणजे हा 45.5 झालेला आहे. तर बघा आता काय होते, तर आपल्याला काय करावं लागेल, याचं क्षेत्रफळ काढून याचं क्षेत्रफळ काढून यातून या क्षेत्रफळातून हे क्षेत्रफळ वजा करावं लागेल. मग काय करतो मी, πr1 करतो त्याला स्क्वेअर मोठा, आणि πr2 स्क्वेअर मोठा करतो. पाय कॉमन काढतो, त्याला 22 बाजूला लिहितो. r1 स्क्वेअर r2 स्क्वेअर, मी थोडा वेळ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतो. तो a अधिक b असतो आणि a वजा b असतो. माझा a आता 45.5 आहे आणि b हा माझा 42 आहे. यांची बेरीज केली तर 84 3 87.5 येणार आहे. आणि दुसऱ्या कंसामध्ये यांच्यामधला फरक जर केला तर तो ऑलरेडी फरक दिलेला आहे, 3.5 येणार आहे. थोडा वेळ मी याला लॉजिकल आकडेकरणीतले पर्याय जर बघितले तर ते खूप दूर दूर आहेत, म्हणून याला 3.14 घेतो, किंवा थोडा वेळ 3च मानतो, याला 90 मानतो आणि याला 4 मानतो. 9 चौक 36 आणि 36 त्रिक 108, 1000च्या आसपास उत्तर यायला हवं. 1000च्या आसपास हे नाही आहे, हे पण नाही, हे पण नाही, आणि हे पर्याय क्रमांक 1 आहे. नसेल तर गुणाकार करा, गुणाकार केल्यानंतरही ते उत्तर तेच येणार आहे, दुसरं उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असायला हवं. ज्यांनी 1 ते 30 पर्यंतचे घन पाठ केलेले असतील त्यांना या प्रश्नात अजिबात अडचण आली नसेल. फक्त पॉईंट कसा द्यायचा बघा, 1 2 3, 1 2 3, 6 म्हणजे 2 संख्येनंतर पॉईंट. तर कितीचा वर्ग घन आहे हा, 28चा घन आहे. 28चा घन म्हणजे 0.28, 4 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर असेल, किंवा 0.28 कुठे आहे ते पहा, ते त्याचं उत्तर असेल. चला, हा एक खूप छान प्रश्न आहे. याच्यामध्ये नेहमी असा प्रश्न आला तर काय करायचं असतं, घनाला हा एक अंकी जोडायचा असतो, ते जवळ घ्यायचे, आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यातनं एक्स कॉमन निघल्यावर एक्स वर्ग आणि वजा 1 राहणार आहे, आणि इकडं तसंच अधिक एक्स वर्ग वजा 1, थोडक्यात याचा एक कंस करायचा आणि ह्या कंस आणि हा कंस, मग काय राहिलं एक्स अधिक 1. मी फक्त याच क्रियेचं काम चालू आहे माझं, आणि एक्स वर्ग वजा 1 अशी 2 कंस तयार होतील. असे 2 कंस तयार झाल्यानंतर खाली एक्स वर्ग वजा 1 आहे. आता मी फक्त खालचं काम करतोय बघा, त्याचा आपण ए वर्ग वजा बी वर्गाचा फॉर्म्युला वाचतो. किंवा एक्स वर्ग वजा 1 आहेच ऑलरेडी, एक्स वर्ग वजा 1 तो त्याला कट होतोय गुणुले, आणि इकडे बघा आता एक्स वर्ग वजा एक्स अधिक 1, आणि इकडे ए घन अधिक बी घन, ए घन अधिक बी घनमध्ये ए अधिक बी म्हणजे एक्स अधिक 1 येणार आहे, आणि ए वर्ग वजा ए बी, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग, तर हे येते ते एक्स वर्ग वजा एक्स अधिक 1 हे येणार आहे. त्या फॉर्म्युल्यांचा वापर करायचा. याला हे कट झालं, याला हे कट झालं, याला हे कट झालं. आता सगळं कट झाल्यानंतर उत्तर 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं ॲन्सर असायला हवं नाही, निश्चितपणे आहेच. चला पुढे जाऊया. अशा वेळेस काय करायचं, याला आपण मी ऑप्शनवरून जातो. मी काय करतो, याने पहिल्या पर्यायाला गुणतो, एक्स 5चं 5 एक्स वर्ग होणार आहे, एक्सनेच मी याला गुणतोय, वजा 25 एक्स येईल. आता 7ने गुणतो, अधिक 35 एक्स येईल. 7नेच मी 25ला गुणतो, वजा 175 येईल. 25 7 175, या दोघांचे एक्स एक्स कॉमन आहेत म्हणजे काय राहील त्याच्यानंतर अधिक 10 एक्स राहील, किंवा अधिक 10 एक्स आलं, 5 एक्स वर्ग आलं आणि एक्स 75 आलं, बाकी 0 राहिली. माझा पहिलाच पर्याय योग्य पर्याय होऊ शकतो नाही आहे. चला, छेद समान असल्याशिवाय काही करू नये. मग याला काय करतो मी, छेद समान करण्यासाठी 10m करतो, याला 4 त्रिक 12 म्हणून अधिक 9 करतो, 9m करतो, आणि हा छेद 12 झाला. 12ला 12 कॅन्सल झाला, 10 9 19 m बरोबर 19, 19ला 19 कॅन्सल, m बरोबर 1. पर्याय क्रमांक 3 हे तुमचे ॲन्सर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. एका गावातील 20 कुटुंबाची सदस्य संख्या खालीलप्रमाणे, मध्य काढा. 20ने आपल्याला भागायचंच आहे, मोजूया आपण.
मध्ये काढण्यासाठी 5 आणि 1 6 7 8 8 आणि 3 11 आणि 3 14 14 आणि 5 19 आणि 5 24 आणि 6 24 आणि 6 30 आणि 6 36 आणि 9 45 आणि 7 52 आणि 7 52 आणि 7 59 आणि 7 66 येणारे. 66ला जर भागलं तर किती होणार आहे? 33 दुनी 66. 33 दुनी 66 3.3 हे तुमचं उत्तर, पर्याय क्रमांक एकच उत्तर येणार आहे. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय आपल्याला माहिती, गुणाकार बरोबर मसावी गुणुले लसावी. तर पहा इथं सरळ सरळ मी हा जर मसावी दिलाय तर लसावी काढून घेतो. 37 एके 37 उरले 4 पुन्हा 37 एके 37 उरले 3 पुन्हा 37 एके 37 111. लसावी किती आला? 111. लसावी किती आला आपला? 111 आलेला आहे. पण तुम्हाला काय विचारलंय? लहान संख्या कोणती आहे? 111 37. पहा आता पट काढावं लागेल. पट बरोबर लसावी भागिले मसावी करावं लागतं. 111 भागिले 37 केलं तर काय येणार आहे? 3 येणार आहे. मग 3ची फोड करायची. 3 एके 3 म्हणून आणि मसावीने त्याला गुणायचं. लहान संख्या काढायची असेल तर 37 एके 37 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. शेवटचे काही थोडे प्रश्न बाकी आहेत बघा. हे शिडीचा प्रश्न फार सोपा असतो. ही 19 मीटरची शिडी, ही 11 मीटरची शिडी, या दोघातलं अंतर इथं 15 आहे तर इथं पण 15 असणार आहे. हे 11 होतं ना, नाही हे 11, मग हे सॉरी हे 11, हे 11 8 19 15 8 17चं प्रमेय. तर दोन टोकांना जोडणाऱ्या लांबी तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 17 येणार आहे. काटकोन पायथागोरस त्रिकूट यूज करायचं आहे. बघूया पहिल्या वर्षाचं व्याज किती येते? 2 शून्य कट 8 दुनी 1600 व्याज येते. पुन्हा 2 शून्य कट आणि 16 8 2800 हे चक्रवाढ व्याज आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक दुसऱ्या वेळेस 128 येणार आहे. 2 नंबरचा पर्याय येणार आहे. एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू आणि 18 कडा असतील तर पुष्टांची संख्या. हाही प्रश्न काही अवघड नव्हता, थोडासा इमॅजिनचा क्वेश्चन होता. चला मी तुम्हाला इमॅजिन करायला लावतो, ज्याच्यामध्ये 6 फिगर किती आहेत याच्यात माझ्याकडे आकृती. हां अष्टकोन आहे. चला 6 कोण आहे. 6 ही बघा, ही 6वाली आकृती अशी 6वाली. आता खाली 6 कडा आहेत आणि 6च्या अशाच वर जाणार आहे थोडक्यात. आणि इथे एक मी थोड्या वेळ इथे एक आकृती काढतो, अशी थोडी 6वालीच काढतो. आणि ह्या 6 कडा ज्या आहेत थोडक्यात हे असाच गोल वरती येतोय. ह्याची 1 कड 2 3 4 5 आणि 6 आणि वर गेल्यानंतर ह्याची प्रत्येकी ही वर जाते, ही वर जाते. आता मला आकृती इमॅजिन करता येणार नाही. षटकोन आहे तो, षटकोन दंडगोलासारखा षटकोन असा असा वर जातो असा, थोडक्यात असा असा असा, थोडक्यात अशा आहे ते जॉईंट होतो. मग वरचे 6 हे 6 आणि वर जाणाऱ्या 6 रेषा किती झाले? 18 कडा. शिरोबिंदू किती बघा? 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 आणि वरचे 6 12 शिरोबिंदू. तर पुष्टे किती असणार? हे 6 पुष्टे आणि वरचं खालचं 2 8 पुष्टे. किती पुष्टे असणार आहेत? 8. तर तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.